नमस्कार, मी डॉक्टर पंडित इंगळे. आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमधून 7 दिवसाची थेरपी घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील पालकर साहेब या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी घेतली. मागील 3 वर्षापासून एबीने ते खूप त्रस्त होते. संभाजीनगर सारख्या ठिकाणी त्यांनी भरपूर सारे हॉस्पिटलवर ट्रीटमेंट घेतली. त्यांना शेवटचा पर्याय फक्त ऑपरेशनच त्या ठिकाणी सांगितलं, पण त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं आणि ते सर्चिंगमध्ये होते. या अगोदर भरपूर ठिकाणी त्यांनी आयुर्वेदिक, होमिओपॅथी ज्या पण त्यांना सांगितलं त्या ठिकाणी गेले, परंतु आपली ती जी थेरपी आहे ती खूप त्यांना आवडली आणि अतिशय चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला. त्यांना आपण विचारूया काय त्रास होता आणि कसं वाटतं ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन सुखदेव पालकर. ओके. आणि काय करता तुम्ही? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्व्हिसला आहे. ओके. आणि 2023 पासून मला एव्हीएनचा खूप मोठा त्रास होता. स्टार्टिंगला एव्हीएन कसं कळलं तुम्हाला? एव्हीएन कळलं पहिल्यांदा ते असं पाय मुरगळल्यासारखं झालं होतं. एक वेळेस असं वाटलं तर आपलं पाय मुरगळला. बरं, मग महिना 2 महिने चोळून चाळून केलं, ते जमलं नाही. बरं, मग दवाखान्यात गेलो, एक्सरे केले. एक्सरे मग नंतर MRI केला. MRI आला त्यावेळेस सचिन सावजी सरांकडे MRI केला. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचा बॉल थोडा काहीतरी इंच सरकला आणि झिजला म्हणून. मग त्यांना विचारलं त्याला पर्याय काय, ते ऑपरेशनच सांगितलं. बरं. बरेच म्हणजे संभाजीनगर मधलं ऑर्थोपेडिक एकही हॉस्पिटल सोडलं नाही ओके. की तिथे मी गेलो नाही म्हणून. ज्यांनी कोणाचं नाव सांगितलं तिथे गेलो, प्रत्येकानं मला ऑपरेशनचा सल्ला दिला. नंतर मग मी बरंच राहुरी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थेरपी घेतल्या. संभाजीनगरला ही थेरपी घेतली आणि शेवटी आता कंटाळून म्हणजे एप्रिल महिन्यात 7 एप्रिलला आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होता. मी सहज मोबाईल बघितला, त्याच्यावर तुमचं मला ते हे दिसलं. ते रिव्ह्यू पाहिला, लगेच तुम्हाला 8 तारखेला फोन, 7 तारखेलाच फोन केला लगेच भरती. हा, तुम्ही सांगितलं की आम्ही 8 ते 12 पुण्याला आहे. बरोबर. मी 14 एप्रिल झाल्यानंतर म्हणजे आलो तसा 21 तारखेपासून ऍडमिट झालो. आणि एवढ्या 7 दिवसाच्या थेरपीमध्ये जवळजवळ मला 50 ते 60% आराम नगदी पडलेला आहे. आणि या गोळ्या औषधांना राहिलेला पडल. आणि जोपर्यंत आराम पडत नाही आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्णपणे मी पद्धतशीर फॉलोअप करेन. आणि इतक्या 3 वेळा जो आराम पडला तो 5 दिवसात पडला. 3 वर्षात जो आराम नाही पडला तो 5 दिवसात. आपली थेरपी कशी वाटली तुम्हाला? थेरपी एकदम सुंदर वाटली, छान. लोक म्हणतात आयुर्वेदाने खूप उशीर आराम पडतो, याबद्दल काय म्हणताल तुम्ही? नाही, याबद्दल ते लोकांचं म्हणणं वेगळ्या पद्धतीत झालं. पण साक्षात जो अनुभव घेतो, जो अनुभव मला आला त्यानुसार मी तर म्हणतो की योग्य पद्धतीने जर उपचार झाला तर त्याचा आराम 3ऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होणार. आणि मला सध्या झालाय म्हणून मी ते कन्फर्मपणे सांगू शकतो. ऍक्च्युली यांना 3री स्टेज होती. त्यांना एकदम पाय जवळ पण घेता येत नव्हते आणि वरती पण करता येत नव्हते. आता सगळ्या मुवमेंट उराल्या, चालताना त्यांना अजिबात कुठलाच त्रास नाही. ते लिम्पिंग सुद्धा त्यांचं कमी झालेलं आहे. तर असे कोणी रुग्ण असतील, ते एव्हीने त्रस्त असतील, सर्वदूर भारतभरातून या ठिकाणी आमच्याकडे पेशंट येतात. अवश्य अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही या आणि निश्चित विना ऑपरेशन आपण उपचार करतो. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट जर घेतली तरच त्या ठिकाणी आराम मिळतो. तसेच मानेत गॅप असेल, कमरेत गॅप असेल, जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले असेल, तर या सगळ्या आजारावर आपण विना ऑपरेशन ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो. तरी आयुर्वेदाच्या प्रचार कार्यासाठी सहभागी व्हा. जास्तीत जास्त जे रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद. आणि ज्यांना कोणाला अनुभव म्हणून माझ्याशी संपर्क करायचा असल्यास माझा मोबाईल नंबर लिंक मध्ये सर ऍड करून देतील, माझ्याशी संपर्क साधावा. चला, धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. जवळ घ्या. व्हेरी गुड. जाऊ द्या खाली. तो जवळ घ्या. जाऊ द्या खाली. याला वरती उचला. व्हेरी गुड. तो उचला वरती. व्हेरी गुड. दोन्ही उचला. व्हेरी गुड. तर हे असं होत नव्हतं तुमचं? नाही. आफ्टर ट्रीटमेंट या ठिकाणी आपण बघू शकता कसा आराम त्या ठिकाणी मिळालेला. चला या.